पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। खंडबारा सरपंच सदस्य शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण प्रकरणात अपात्र। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर खंडबारा ग्रामपंचायतीत खडबड, अपीलची मुभा 15 दिवस। सरपंच आणि सदस्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमान्वये अपात्र घोषित। नवापूर तालुक्यातील खंडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश जगदीश गावित आणि ग्रामपंचायत सदस्य वृंदाबाई गावित यांना शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले। या निर्णयामुळे खंडबारा परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक रहिवाशांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 18 मार्च 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणात खंडबारा येथील कैलास शंकर गावित यांनी 29 एप्रिल रोजी तक्रार दाखल करून सरपंच अविनाश गावित यांनी शासकीय निवासस्थानावर अतिक्रमण केल्याचा आरोप केलाय। तक्रारीनंतर संबंधित स्थळाची प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली असता सर्वोदय कॉलनीतील शासकीय मालमत्ता क्रमांक 460 व 461 वर अतिक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले। सरपंच आणि संबंधित सदस्यांना या प्रकरणाबाबत वारंवार नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकण्याची संधी दिली गेली होती। सर्व पुरावे अहवालांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 10 ऑक्टोबर रोजी आदेश देत अतिक्रमण सिद्ध ठरविले। दोघांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमान्वये अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला। यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली। जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले की हा निर्णय केवळ स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आहे आणि भविष्यातील अतिक्रमण टाळण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे। दरम्यान या आदेशाविरुद्ध सरपंच व सदस्यांकडे 15 दिवसांच्या आत नाशिक विभाग आयुक्तांकडे अपील करण्याची मुभा आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष याकडे लागले की सरपंच व सदस्य अपील करतात का आणि या प्रकरणाचा पुढील निर्णय काय राहील। स्थानिक रहिवासी या प्रकरणाबाबत गहन चर्चेत आहेत। माननीय जिल्हाधिकारी महोदय साहेब यांनी 10 तारखेला जो आदेश पारित केला, लोकनियुक्त सरपंच खंडबारा यांच्या विरोधामध्ये अपात्रतेच्या शासकीय जागेवरती त्यांनी अतिक्रमण केलेला होता, तो कंटेन आम्ही 29/4 दाखल केलेला होता आणि त्याचा निकाल आम्हाला 10 तारखेला कलेक्टर महोदयांनी आम्हाला तो निकाल दिला। त्याच्याबद्दल कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांचा धन्यवाद।